नमस्कार पब्लिक, कसे आहात तुम्ही सर्व? तर मित्रांनो, मी आज आलो होतो माझ्या मामाच्या गावाला. तिकडं आपण एक पट्टी गहाण घेतली होती. तर आपण तिथं झेंडू लावणार होतो. तर मला काही कारणामुळं काही माझ्या गावावरनं इकडे येता आलं नाही. माझी आई इकडंच होती, त्याच्यामुळं मग मी आईला झेंडू लावले होते. तर मी आलो होतो बघायला. तर मित्रांनो, चला आता इकडचा नजारा दाखवतो तुम्हाला. इथून आपलं सप्तशृंगी एकदम मोकळं दिसतं. मामाच्या गावाकडं आलो का घराजवळनं गड म्हणजे एकदम मोकळं दिसतं मित्रांनो. नांदुरीपासून जो रस्ता गडावर जातो तो पण एकदम मस्त दिसतो. तर चला मी तुम्हाला दाखवतो इकडचा नजारा. तर मित्रांनो, इकडं मळ्या शेजारी जे डोंगरामध्ये छोटंसं केटी बंधारात बांधलेलं आहे. 2 वर्ष झाले इथं बांधून. पण मित्रांनो, बांधता वेळी जो सांडावा काढला होता तो काही टिकला नाही. त्याच्यामुळं पाणी काही जास्त राहत नाही. तर हे बघू शकता. तर चला मी तुम्हाला गडाचा नजारा दाखवतो. मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर रानातल्या रानात ज्या भाज्या निघतात त्यांचे व्हिडिओ टाकतो मी. चला मी तुम्हाला गडाचा नजारा दाखवतो. तर बघू शकता मित्रांनो, जो पुढं दिसतोय डोंगर तो गडाचा रस्ता आहे, बघू शकता तुम्ही. आणि आता सहसा चांगलं दिसत नाही आहे, कारण की गडावर दुपटी उतरली आहे. तुम्ही बघू शकता हे समोर जे दिसतंय, हां इथं इथं गड आहे, सप्तशृंगी देवीचं मंदिर आहे. इथून मित्रांनो एकदम मोकळं दिसतं. आणि जेव्हा यात्रा भरते, तर मित्रांनो जेव्हा यात्रा भरते तेव्हा रात्रीच्या वेळेस जर बघितलं तर गडाचा नजारा म्हणजे एकदम मस्त वाटतं. पूर्ण रस्त्याला लाईटी असतात जेव्हा देवीची यात्रा भरते. आता नवरात्रमध्ये पण भरणार आहे. तर कसं आहे मित्रांनो, इकडचा नजारा बघा, एक नंबर मित्रांनो. आणि हा मित्रांनो, इकडनं आपल्याला मोंदरी किल्ला सांगतात. इकडच्या त्या साईडला एक मोठं शिखर आहे डोंगराला. तर इथं पण फिरण्यासाठी भरपूर असे पर्यटक येतात. तर जाऊ आपण कधीतरी तिकडं, तुम्हाला दाखवू. तर चला आता मी तुम्हाला जिथं मी पट्टी घेतली मामाकडनं गहाण एक तुकडा घेतला आहे, त्याच्यात झेंडू लावलेले आहे, ते मी तुम्हाला दाखवतो. इकडचा नजारा बघा मित्रांनो. मी डोंगरामध्ये आहे आता. बघू शकता इकडं रानामध्ये आहे मी. एक नंबर मित्रांनो. पावसाळ्यामध्ये ना एकदम मन रमून जातं मित्रांनो इकडं. आणि त्याच्यात देवीच्या गडाच्या पायथ्याशी आपलं मामाचं गाव आहे. त्याच्यामुळं मग म्हणजे पायथ्याशी नाही, थोडं साईडला आहे, पण मग बघितल्यावर इथून देवीचं डोंगर मोकळं दिसतं, त्याच्यामुळे एकदम मन असं रमून जातं. तर चला मी तुम्हाला दाखवतो आपल्या ही झेंडूची लागण कशी झाली. कारण की मला येता जमलं नाही ना, त्याच्यामुळं मग मी आईला झेंडू लावले होते. आणि इकडं वरती बघू शकता, इकडं पण आपल्या मोठ्या आईची जागा आहे. तिकडं पलाट काढलेलं आहे. तिकडं पण मोठ्याने शेती वगैरे केली आहे. आता आपण जाऊ, तुम्हाला दाखवतो मित्रांनो. झेंडू मी 2-3 वर्षापासून केले होते, पण यंदा पहिल्यांदा बेडवर केले मित्रांनो. मी झेंडूला जे बेड पाडले होते ते झेंडूसाठी नाही तर टमाटीसाठी पाडले होते. मला इकडं टमाटी लावायची होती, पण मग
काही कारणांमुळे मी इकडे तंबाटी लावली नाही आणि मग झेंडू लावायचा निर्णय घेतला. केले होते मी 2 वर्ष आधी, पण मग मला पहिल्या वर्षी मस्त उत्पन्न निघालं होतं झेंडूचं, पैसे मस्त झाले होते. आणि मागच्या वर्षी काही कारणांमुळं झेंडूचं काही एवढं हे झालं नसतं. पण मग यंदा बघू, यंदा आपण बेड वगैरे पाडून घेतले. इकडं मोरं खूप येतात, त्याच्यामुळं बघू शकता माझ्या आईची मोठी बहीण आहे. शेताची राखण करावं लागतं, दिवस जातो तरी राखण करावं लागतं, बघू शकता. इकडं मोरं खूप उतरता, त्याच्यामुळं मग राखण करावं लागतं. आणि इथं आपले झेंडू लावले. तर चला आपण गाडीचं तुम्हाला दाखवतो. हे बघा मित्रांनो, कशी आहे झेंडूची क्वालिटी बघू शकता. हे सरासरी आपण 2 फुटाचं अंतर घेतलेलं आहे. आणि इकडं बघा, 1 नंबर बघू शकता मित्रांनो. याला लयच तर आज माझ्या अंदाजे 5-6 दिवस झाले असतील झेंडू लावून. हे झाड बघू शकता कसं काय जमलं आहे. जेव्हा त्याला फुलं लागतील तेव्हा मी एक ब्लॉग नक्कीच टाकणार आहे. बघा मित्रांनो, हे बघा, इकडं खूप गवत होतं, पण मग तणनाशक मारून दिलं होतं आणि त्याच्यातच झेंडू लावलेले आहे. आता ते नंतर निंदून काढावं लागेल. बघू शकता, झेंडू म्हणजे 1 नंबर झेंडू आहे मित्रांनो. झेंडूची व्हरायटी तुम्ही म्हणाल झेंडूची व्हरायटी कोणती आहे, तर टेनिस बॉल आहे एक, टेनिस बॉल आहे लालमध्ये, आणि एक सुपर ऑरेंज आहे. दोन्ही प्रकारचे मी लावलेले आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कॉमेंटमध्ये कळवा. आणि जर सप्तशृंगी गडाची पूर्ण तुम्हाला जर व्हिडिओ शूटिंग पाहिजे असेल मला, तर मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा. जेव्हा आपण तुम्ही जर मला कॉमेंट जास्त आले तर आपण नक्की एक दिवस जाऊ फिरायला. आणि मग तुम्हाला मी पूर्ण रस्ता वगैरे दाखवाल. तर चला एक वेळेस बघून घ्या एक झलक नजाऱ्याची, आणि आपल्या ब्लॉगला इथं संपू. हे बघा मित्रांनो, इकडं भाताचं रोप आहे मामाचं, इकडे घर आहे, आणि घरापासूनच समोर बघू शकता तुम्ही 1 नंबर नजारा, देवीचं गडाचं 1 नंबर नजारा दिसतो मित्रांनो. तर चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय मित्रांनो.